Happy Diwali to you too, mate. हे माझा फ्रेंड आहे क्रिस फ्रॉम सिडनी. अगं बाई एवढ्या लांबून. एक्झॅक्टली. अँड एवढं लांबून बोलू शकतो बिकॉज ऑफ मोबाईल. तुम्हाला अजून पण असं वाटत त्यात मोबाईल नाही पाहिजे. एनिवे, या क्रिस, आय सेंट यू द पोस्ट कार्ड. you'll get it in few days. आपल्या घराच्या मागच्या तळ्यात खूप कमळं आली आहेत. आणि हो, काठावरच्या देवळाचा जीर्णोद्धार झाला गेल्या महिन्यात. हल्ली शपूचा परशा कीर्तनकार झालाय. त्याचंच कीर्तन होतं जीर्णोद्धारानंतर पहिल्या पूजेला. तुम्ही कधी येताय हे सगळं पाहायला? बरेच दिवस झाले तुमचं दर्शन नाही. आता तरी तुमच्या कामातून वेळ काढून या गावाला. वाट बघतोय तुमचा रमाकांत. वा, किती छान पत्र लिहिलंय ना रमा काकांनी. ए दादा, तुला आठवतंय का रे, आपल्या घरामागच्या तळ्यात तुम्हाला पोहायला शिकवलं होतंस? हो हो, आठवतंय ना, आठवतंय. त्याच तळ्यात आप्पांनी मला शिकवलं होतं पाठीला डबे लावून. आणि ते जुनं काळ्या दगडातलं देऊळ, आपण सुट्टीत त्या देवळासमोर दुपारभर विटी दांडू खेळत बसायचो. हो रे. अप्पा, या देवळाच्या मागे सोनचाफ्याचं झाड आहे ना? काकांना सांगा कितीही काही झालं तरी ते झाड तसंच ठेवा. हे पत्र वाचून आज मला सांगा, तुमच्या मनात जे गावाचं चित्र उभं राहिलं त्याच्या समोर भ्रमणध्वनीवर आलेली 100 छायाचित्र सुद्धा फिकी पडली आहेत. या दिवाळीच्या सुट्टीत कुलदेवीला जाऊन यायला हवं नाही का ग? हो आई, मी पण हेच सुचवणार होते तुम्हाला. हो ना, गेल्या वर्षी नाही जमलं नाही आपल्याला. हे गावी जाऊन यायलाच हवं. त्या भ्रमणध्वनीवर येत असतील त्या गावाची किंवा कुलदैवतांची छायाचित्र, पण प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणं त्याच्यातलं पुण्य वेगळंच असतं. हो हो हो. राईट फ्रॉम बँक ट्रान्झॅक्शन्स टू हेल्थ ॲडवाइस. हे मोबाईलमध्ये सगळेसाठी ॲप आहे. सिटिंग हिअर तुम्ही काही पण करू शकता. यू कॅन मेक बँक ट्रान्झॅक्शन्स, यू कॅन वॉच मूवीज, तुम्ही बुक्स रीड करू शकता. यू कॅन डू एनिथिंग. अरे काय सांगतोयस का? दादा, हे तुला खरंच माहित नव्हतं का? अरे ज्या गावाला जायचं नाही तिथला पत्ता विचारायचाच कशाला? पण मला माहित नव्हतं हे एवढं सगळं करता येतं त्या. या आभासी जगात रमण्यात काही अर्थ नाहीये. काय बरोबर बोलतो का मी? हो हो हो. नाही, तुम्हाला पटतंय ना? हो हो, पटतंय पटतंय. दादा, पण आपलं ठरलंय ना? अरे हो, पण भ्रमणध्वनीचे फायदे खूप आहेत. वहिनी, काहीही झालं तरी अगदी न घाबरता जे तुम्हाला मनापासून वाटेल ना त्याच बाजूनी मतदान करा. हो का मानसी? पण मला काय वाटतं हेच कळत नाहीये मला. वहिनी, असं कसं हो? तू काहीतरी एक असेल ना जे तुम्हाला जास्त पटलं असेल. माझं तर ठरलंय मी कोणाला मत देणार आहे ते. माझं सुद्धा बहुतेक. वहिनी, आहेत का तुमचा बहुतेक अजून? काही घोळ घालू नका वहिनी. हो हो, घालणार. काय म्हणजे? नाही घालणार. सई, नीट विचार करून मतदान करा. आजी, विचार करायची काही गरजच नाहीये. माझं ठरलंय. तुझं काय आजी? माझं पण ठरलंय. तुझं काय? माझं पण. चला मंडळी, मतदानाची वेळ झाली. हो का? तुम्हाला ज्याला वोट द्यायचं त्याचं नेम त्या चिटवर लिहा आणि याच्यामध्ये टाका. ऑलराईट?
ना लोक. हो झालं. लिहिलंस का? हो लवकर लिहि. झालं ना. लक्षात आहे ना? हो हो हो. अरे काय केलंय दादा त्याचं, जा ना. आता काय फोडायचंय का सगळं? नाही आपण टाक लवकर. अरे चल. हे बघ काय ते. अगं ती देवळाची दानपेटी आहे का? मी हा. केतकरांच्या घरी भ्रमणध्वनी येईल का दूरध्वनीच राहील हे ठरवण्यासाठी मतदान संपन्न झालं आहे. निकालासाठी तयार आहात मंडळी? हो हो आम्ही तयार आहोत. लवकर मत मोजा. हो. हे मत अप्पांना गेलंय. हे पण अप्पांना. वा 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 वा. तिसरं मत गेले नचिकेत दादाला म्हणजेच भ्रमणध्वनीला. वा 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 वा. हे मत परत अप्पांना मिळालंय म्हणजेच हे दूरध्वनीच्या बाजूने आहे. हे मत मिळालं नचिकेत दादाला. हे पण नचिकेत दादाला. हे मत मिळालं नचिकेत
शेवटची चिठ्ठी राहिली. हे मत परत मिळाले नचिकेताला, म्हणजेच भ्रमणध्वनी पक्षाचा विजय झालाय. दादा तुला खूप खूप शुभेच्छा. आता पार्टी पाहिजे. मेजवानी. पार्टी मेजवानी सगळा मिळणार. अप्पा आय विन. दॅट मीन्स आता घरमध्ये मोबाईल आणायचा, राईट? नक्की आणायचा, कारण लोकशाहीचा आदर करणारा मी माणूस आहे. आप्पा, माझ्या कार्यालयातून मला एक भ्रमणध्वनी दिलाय. तो मी वापरला तर चालेल का? म्हणजे आतापर्यंत बंदच ठेवला होता ना. पण चालेल आणला तर. बाबा लवकर आणा भ्रमणध्वनी, मला बघायचंय. आणतो. आता याचा हट्ट सुरू झाला. कधी पाहिलंच नाही हो आई घरात, म्हणून उत्सुकता आहे त्याला. हा बघा, हा तो भ्रमणध्वनी. अरे वा, तुझ्या कार्यालयात मिळालेला. वापरला नाहीये, पण एक मिनिट. मला थोडंफार माहिती आहे, तेवढं मी दाखवतो. हे थोडंसं इकडे. आता हे हो येतात. हे बघ हे असं. आपण स्वतःला बघू शकतो. भांडण नाही केलं, आर्ग्युमेंट नाही केलं, पीसफुली जिंकलो मी. ताई मला भुईचक्र दे ना. ए चिनू फार पुढे येऊ नको, सांभाळून. हो बाबा, सांगितलं. आई त्याच्याकडे लक्ष द्या. हो नाही तर पटकन पळत जाईल. अहो लांब धरा ती फुलभाजी, भाजेल तुम्हाला. अहो लक्ष कुठे आहे तुमचं? काय करताय तुम्ही? I'm sorry. चिनू, कम बुई लावू. भुई नाही रे दादा, भुई चक्र. या whatever, शॉर्ट फॉर्म केला मी. कम. आई पण दिसतायत. हे दाबू ना. हलवू नको. हो जमलंय वहिनी. All right everyone. सगळ्यांचा फॅमिली पिक्चर क्लिक करतो. चालेल. Come on, साईका. हे कोणाकडे देऊ? हे इकडे ठेवूया. बरं चल. All right, ready? हो. Say cheese. नको साईला मध्ये घेऊया.
Let's click a selfie. Come on. छान काढ रे. या भ्रमणध्वनीमुळे ना या वर्षी दिवाळीला काही वेगळीच मजा आली नाही. हो रे, खूप मज्जा आली. पण आप्पा नाराज आहेत, त्यांना नाही आवडलं हे सगळं. No, I don't think so. Because आपा काय बोललं नाही. He didn't protest. In fact, he बोलला that elections मध्ये जे रिझल्ट येणार त्याच्याशी he will agree. पण आप्पा हरलेच कसे? नचिकेतना कुणी कुणी मत दिलं? मी दिलं नचिकेतला. माझं तर आधीच ठरलं होतं. हो, मी पण नचिकेतलाच. मी आप्पांनाच देणार होते, मग पण नंतर नचिकेतलाच दिलं. आणि सई, तू कोणाला दिलंस ग? Obviously आपा. हो. बाबा, तुम्ही कोणाला मत दिलं? मी आप्पांनाच. नाही म्हणजे भ्रमणध्वनीचे फायदे दिसत असले तरी आप्पांच्या विरोधात जावं असं मला नाही वाटलं. आजी तू दादाला मत दिलंस ना? नाही, कितीही झालं तरी आपल्या नवऱ्याला हरताना नाही बघू शकत मी यांनाच दिलं मत. वा, मानलं तुला आई. मग मानलंच पाहिजे. Wait a minute. That means आपाला 3 votes मिळालं. I got 5, including my own. Then extra vote कोणी दिला मला? जाऊ दे ना, जिंकलास ना तू. चल फटाके वाजवूया. मी पण फोडणार मी सांभाळते. इकडे या ना. तुम्ही मला म्हणाला होता, तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही मला रोझलिनचा फोटो दाखवणार. दाखवाल ना? फोटो? हो, रोझलिनचा. या नंतर दाखवतो. या सगळ्या निवडणुकीच्या गडबडीत तुला दीपावलीच्या शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या. शुभ दीपावली. या हॅपी शुभ दीपावली. प्रश्न पडलेला दिसतोय तुला. या विचार ना, विचार. 1 vote एक्स्ट्रा मिळाला आपा. हो, मला माहिती आहे. कोणी दिलं? मी. What? तुम्ही? हो, घरातल्यांचा कल ओळखला मी. सगळ्यांनाच हवासा झालाय भ्रमणध्वनी, म्हणून मग मी मुद्दामूनच त्याच्या बाजूनं मत दिलं. पण तुला मी जिंकवलंय एवढं मात्र लक्षात ठेव. But का जिंकावला? तू खूप मोठी चूक केलीयस हे सिद्ध करण्यासाठी मी तुला जिंकवलं. कसला चूक? जिंकलायस त्याचा आनंद हे, पण फार दिवस टिकणार नाही तुझा हा आनंद. आपा तुम्ही काय बोलता? आय डोंट गेट इट. काय कळलं नाही? कळणारच नाही तुला. फाजील आत्मविश्वास आणि अनुभव या दोन्हींमधला फरक कळायला तुला फार पावसाळे घालवायला लागतील. कळलं? तू काय पण थिंग्स यूज कर, नॉट द लॅपटॉप.
आता कळू शकेल मला की रोजलिन कोण येते.